नमस्कार. मी विजय तुम्हा सर्वांचं स्वागत करतो आपल्या माझे रॉयल विचार या यूट्यूब चॅनलच्या आजच्या एका नव्या व्हिडिओमध्ये. मित्र, चॅनलवरती नवीन असाल किंवा सहज स्क्रोल करत व्हिडिओपर्यंत पोहोचले असाल किंवा व्हॉट्सअपवरती किंवा कुठल्याही सोशल मीडियाच्या माध्यमातून तुम्हाला लिंक मिळाली असेल आणि तिथून आला असाल तर पहिल्यांदा आपलं चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. वेगवेगळे विषय आणि जास्तीत जास्त बैलगाडा शर्यतींविषयी आपण या विषयावर या इथं बोलत असतो. आपला हा चॅनल बऱ्याच दिवसांपासून कार्यरत आहे. मधल्या काळामध्ये थोडा स्टॉप केला होता, पण परत एकदा तुमच्या प्रेमासाठी, तुमच्या एकूणच सगळ्यांच्या म्हणजे खूप सारे मेसेजेस आणि खूप साऱ्या कमेंट्स येत होत्या की चालू कर भावा. सो त्याच्यामुळे मी पुन्हा एकदा ह्या विषयामध्ये हात घातलेला आहे. अत्यंत बिनचूक आणि व्यवस्थित माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं माझा हा मानस राहील. मी 100% तो प्रयत्न करेल मित्रांनो, आणि त्याच्यामुळंच मी या ठिकाणी तुम्हाला आजच्या एका नवीन विषयासाठी व्हिडिओ बनवत आहे. मित्रांनो, व्हिडिओचं आजचं शीर्षक आणि थंबनेल टायटल पाहिल्यानंतर लक्षात आले की विषय काय आहे. मित्रांनो, खरं तर बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये बकासूर नावाचा एक बैल आला आणि त्यानं अख्ख्या बैलगाडा शर्यत क्षेत्रावरती अधिराज्य गाजवलं. म्हणजे त्याने सगळीच रेकॉर्ड मोडीत काढली. अनेकांची म्हणजे आत्तापर्यंत त्यांनी जी काही त्यांची अनेक बैलांनी केलेली रेकॉर्ड होती ती त्यांच्या नावे आहेतच आणि त्यांच्या नावे अजरामर राहतीलच. पण बकासूरनं सुद्धा स्वतःच्या नावावरती अनेक सारी रेकॉर्ड केली. मित्रांनो, या आठवड्यातलं बकासूरचं आजचं तिसरं मैदान आहे. 3 मैदानं एवढ्या टॉपच्या बैलाने करणं, सतत मैदानावरती पळणं हा एक वेगळा विषय आहे की अनेकांना त्याची काळजी वाटते आणि ते म्हणतात की 2 दिवसांनी 3 दिवसांनी बाहेरना एक 8 दिवस 15 दिवस देत झाला. परंतु शेवटी बैल त्यांचा, बैलाच्या खुबी काय आहेत, बैलाच्या काय बैलांना खोड असते, कशा पद्धतीनं ते गोठ्यामध्ये किती त्रास देतात, हा सर्वस्वी त्या मालकांनाच ह्याच्यातली माहिती असते. सो त्याच्यामुळं आपण प्रेमापोटी बोलू शकतो, परंतु खरी काय गोम असेल ती त्यांनाच माहिती असते. सो त्याच्यामुळं आजचं तिसरं मैदान आहे त्याचं या आठवड्यात माझ्या माहितीप्रमाणे तरी. एका आठवड्यात जर 3 मैदानं जर तो 1 दिवसाआड 2 दिवसाआड पळत असेल तर मला वाटतं खरंच त्याच्यामध्ये ती खुबी आहे. मित्रांनो, आजचं मैदान आहे नेवरी, तालुका कडेगाव, जिल्हा सांगली. या ठिकाणी बकासूरचं आजचं नियोजन आहे. खतरनाक नियोजन झालेलं आहे आणि खतरनाक त्याची आजची स्पीड पाहायला तुम्हाला मिळेल. खरं तर त्याला जवळचं मैदान हे भोरचं मैदान होतं, कारण भोर तालुका पुणे, मुळशी तालुका पुणे, तालुका म्हणजे भोर आणि मुळशी म्हणजे त्यांचं जे पट्टा येतो पूर्णपणे पुणे जिल्ह्यात येतो. सो त्याच्यामुळं जवळचं मैदान होतं, परंतु जवळच्या मैदानाला जाता त्यांनी त्या मैदानाला जाण्याचा निर्णय घेतला. पायरा वगैरे ह्या गोष्टी तिथलंच, कारण तिथलंच लोकलचा जो वजीर बैल आहे त्या बैलासोबतच बकासूरचा पायरा आहे आणि त्याचबरोबर त्यांची आज 4थ्या नंबर गटामध्ये गाडी झुपली होती. आता अनेकांना वाटलं की ज्या पद्धतीनं निंबाळकर सरांनी सांगितलं होतं की बकासूरच्याच गटात गाडी आमची पळवणार, सरजाची गाडी मी बकासूरच्या गटातच पळवणार आणि मला बकासूरसोबतच गाडी पळवायची. त्याच्यामुळं अनेकांना अशी उत्सुकता लागली होती की 4थ्या नंबरच्या गटामध्ये बकासूरच्या सोबत कुठली गाडी पळेल, काय होईल. परंतु बकासूरचा त्या ठिकाणी दहशत अशी म्हणा किंवा जे काय असेल त्याचं, दहशत हा शब्द जरा चुकीचा वाटतो, कारण सगळं प्रेमाच्या गोष्टी असतात. सो त्याच्यामुळं प्रेम हे आलं पाहिजे याच्यामध्ये. त्याचा थोडा दबदबा आहे त्या मैदानावरती असेल किंवा एकूणच सगळ्या गोष्टी होती. सो त्याच्यामुळे त्याच्या गटामध्ये दुसरी गाडीच कोणी झोपलेली नाही आणि हे पहिल्यांदा झालेलं नाही, काय हा काय अपवाद नाही. ह्याच्या अगोदरसुद्धा खूप खूप मैदानं आपण बघितले असेल की प्रत्येक मैदानामध्ये म्हणजे बऱ्यापैकी बैलगाडा मालक हा विचार करतात की बकासूर जिंकल्यानंतर आपली गाडी पळू द्या, त्याच्यानंतर आपली सेमीला आल्यानंतर तर काय पळावीच लागते, कारण त्याच्यात काय तुम्हाला ऑप्शन दुसरा नसतोच कोणता. परंतु तुम्हाला गटाला ऑप्शन लवकर नोंदवायची नाही, थोडा वेळ घ्यायचा, यांची गाडी सुटली की नंतर मग गाडी नोंदवायची आणि मग पुढच्या गोष्टी करत राहायचा. अशा पद्धतीनं हा सगळा रुटीन असतं. आजच्या 4 नंबर गटामध्ये एकच गाडी पळाली, त्याच्यामध्ये बकासूर आणि दुसरा होता तो वजीर. आणि त्यांचा ड्रायव्हर होता ते म्हणजे जे त्यांच्या आता नेहमीच असतात ते बबलूच्या, त्यांचीच ही सगळी एकूणच. तर त्यांनी गाडीसुद्धा खूप सुंदर पळवली, कारण गाडी अख्ख्या गटामध्ये गाडी एकच होती. त्याच्यामुळं काय जास्त स्पीड घेण्याचा आणि जास्त चुरस लागण्याचा काय प्रश्नच आला नाही. पण तरीसुद्धा गाडीचं स्पीड लक्षात घेण्यासाठी आणि सेमीला गाडी कशा पद्धतीने पळेल किंवा सेमीला त्याचं किती स्पीड लागेल किंवा त्याच्यासोबत जर एखादा मोठा टॉपचा बैल आला तर त्याची स्पीडनं तो कसा कव्हर करेल, हे ड्रायव्हरांचं कसं बसतं. आणि हे ड्रायव्हरांना अगदी एक गाडी असली तरी तिला पळवावीच लागते आणि एक गाडी असली तरी कुठेही त्यांना म्हणजे एकदम असं शांत राहून जमत नाही. तर त्यांचा तो कार्यक्रम त्यांना करावाच लागतो आणि त्याच्यानंतरच त्यांना कळतं की आज बकासूर कशा स्पीडने पळतोय आणि तो सेमीला जिंकेल का किंवा फायनलला जिंकेल का.
तर मित्रांनो, हा व्हिडिओ बनवण्याचा उद्देश एकच होता की बकासूरची दहशत इतकी, बकासूरचा दबदबा इतका या क्षेत्रामध्ये की काही वेळा असं होतं की त्यांच्या गटात गाड्याच झोपल्या जात नाही. तेच आज झालं आणि आज आपण नक्कीच सेमी आणि फायनलला बघूयाच बकासूरचा स्पीड काय आहे. कारण प्रत्येक मैदानामध्ये बकासूरचा पायरा वेगळा आहे, प्रत्येक मैदानामध्ये. आणि खरंच हे म्हणजे तो बैलच इतका म्हणजे त्याची स्तुती किती करावी आणि कशा पद्धतीने करावी हेच मुळामध्ये समजत नाही. कारण तो प्रत्येक बैलासोबत पळाला आहे, प्रत्येक पायऱ्यासोबत पळाला, रोज पायरा त्याचा वेगळा आहे आणि तरीही तो बैल फायनलमध्ये राहतो. खरंच त्याच्याबद्दल म्हणजे जितकं प्राऊड फील येईल तितकं कमीच आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.